नमस्कार, कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत मिसळ पावची रेसिपी। याआधी आपण कोल्हापूरची झणझणीत मिसळ कशी बनवायची तेही पारंपरिक पद्धतीने याची रेसिपी आपण बघितलेली आहे। आज आपण नाशिकची तर्री असलेली मिसळ कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। स्पेशली नाशिकच्या मिसळमध्ये मटकीचा वापर केला जातो। खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते। आज आपण मुख्यत्वे करून मटकीचा वापर करून ही मिसळ बनवणार आहोत। खूप ठिकाणी वेगवेगळे धान्य वापरून सुद्धा मोड आणून त्याची उसळ बनवली जाते। आज आपण सेपरेट अशी मटकी शिजवून घेऊन त्याची मिसळ बनवणार आहोत। आज आपण झटपट पद्धतीने कशी मिसळ बनवता येईल याच्या टिप्स बघणार आहोत। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सुरुवातीला आपल्याला मटकीला उकड आणून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे। त्याचबरोबर थोडीशी आपल्याला यामध्ये मटकीला चव यावी यासाठी अर्धा चमचा जिरे तसेच चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून पाणी यामध्ये मिक्स करून याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे। एकच शिट्टी काढायची कारण की मटकीला मोड आलेले असतात, ते जास्त शिजायला वेळ लागत नाही। आपल्याला जास्त असा त्याचा रगडा शिजवायचा नाही, फक्त एक शिट्टी काढून आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे। एका शिट्टीमध्ये मटकी व्यवस्थित अशी शिजली जाते। आता जोपर्यंत मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण मिसळीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी हा मसाला बनवून घेणार आहे। त्यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे तेल यामध्ये घालायचे आहे। मिसळ बनवताना नेहमी आपल्याला तेलाचं प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे आहे, म्हणजे त्याला खूप छान अशी तर्री येते। इथे आपल्याला भरपूर अशी तर्री आणायची आहे। त्यामध्ये आपण मसाला बनवतानाही तेलाचे प्रमाण व मिसळ बनवतानाही तेलाचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवणार आहोत। आता तेल तापले की यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे स्लाइस चिरून घेतलेले कांदे यामध्ये घातलेले आहेत। आपल्याला कांदे थोडे जास्त कलरवर भाजून घ्यायचे आहेत, कारण की या मिसळीमध्ये थोडेसे काळा मसाला वापरला जातो। त्यामुळे आपल्याला कांदे व जे आपण आलं किंवा लसूण वापरणार आहोत थोडेसे ते डार्क कलरवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता कांदा भाजताना तुम्ही गॅस मोठा केला तरीही चालेल। गॅस मोठा करून आपल्याला कांदा व्यवस्थित असा तेलावर परतून घ्यायचा आहे। इथे मला कांदा भाजण्यासाठी एकूण 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत। तुमच्या गॅसच्या फ्लेमनुसार तुम्हाला कमी किंवा जास्त टायमिंग लागू शकते। आता यामध्येच आपण एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे तो कांद्याबरोबर व्यवस्थित असा भाजला जातो। आता इथे आपला पूर्णपणे कांदा भाजून झालेला आहे। थोडासा अजून मला वाटतं की त्याला अजून थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। लालसर कलरवर आपल्याला पूर्णपणे कांदा भाजून घ्यायचा आहे। आपण जेव्हा पुणेरी किंवा कोल्हापुरी मिसळ करतो त्यामध्ये एवढा जास्त प्रमाणात कांदा भाजला जात नाही, परंतु जेव्हा नाशिकची आपण मिसळ बनवतो तेव्हा कांदा जास्त प्रमाणात भाजला जातो। आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेले खोबरे घालायचे आहे। इथे मी 3 पोह्याचे चमचे किसून घेतलेले वाळले खोबरे वापरलेले आहे। आता तेही आपण तेलावर परतून घेऊयात। आता तेलावर आपल्याला ह्याला व्यवस्थित परतून झाल्यावर ते कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करून 1-2 मिनिटं आपल्याला त्याला कांद्याबरोबर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। खोबरे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण की आपण ते खिसून घेतलेले आहे। आता इथे आपले खोबरेही व्यवस्थित भाजून झालेले आहे। हा मसाला व्यवस्थित असा आपला भाजून झालेला आहे। आता आपण हा मिक्सरच्या भांड्यात काढून थंड करून आपल्याला त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतलेला आहे। आता आपण याची एक पेस्ट बनवून घेऊया। तुम्हाला सुरुवातीला आपल्याला ते कोरडेच वाटून घ्यायचे आहे। गरज वाटली तर त्यामध्ये पाणी घालायचे, जास्त पाणी घालायचे नाही, नाहीतरी मसाला पुन्हा तेलात टाकल्यावर त्याचे शिंतोडे खूप गॅसवर उठतात। आता इथे आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण मिसळला फोडणी टाकून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल ॲड करून घेणार आहे।
आता यात तेल व्यवस्थित तापले की आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले मसाला आहे तो या तेलामध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्हाला मसाल्याचा काळा मसाला असल्यागत त्याचा कलर आलेला आहे। याच पद्धतीने नाशिकच्या मिसळीमध्ये काळा मसाला वापरला जातो। सगळीकडे जवळपास मिसळ बनवण्याची कोल्हापूर असू दे, नाशिक असू दे किंवा पुणेरी पद्धत असू दे, जवळपास पद्धत सेम असते। थोडाशे मसाले इन्ग्रेडियंट थोडेसे चेंज असतात किंवा मसाले भाजण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, त्यामुळे थोडीशी त्याच्या चवीमध्ये फरक पडतो, परंतु जवळपास सगळ्या रेसिपी सेमच असतात। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे। त्याचबरोबर 1-2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये धनेपूड, तसेच 1 चमचा आपल्याला यामध्ये जिरेपूड घालायचे आहे। तसेच नाशिकच्या मिसळीमध्ये 1 चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे, कारण की या मिसळीमध्ये गोडा मसाल्याचा वापर केला जातो। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा गरम मसालाही घालणार आहे, कारण की ती झणझणीत मिसळ असते। त्याचबरोबर इथे मी 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे। तसेच आता आपल्याला कलरसाठी थोडेसे किंचित असे काश्मीरी लाल पावडर यामध्ये घालायचे आहे। हे ऑप्शनल आहे, नाही घेतले तरीही चालेल। जर तुम्ही इथे काश्मीरी कलर यासाठीचा कलर वापरला नाही तर थोडीशी काळपट अशी तुमची तर्री दिसते, जी प्रॉपर नाशिकच्या मिसळीसारखी दिसते। आता यामध्ये आपल्याला जी उकळून घेतलेली आपली मटकी आहे ती यामध्ये घालायची आहे। जर तुम्हाला तुमचे मसाले करपत आहेत असं वाटले तर थोडीशी तुम्ही सुरुवातीला मसाले परतताना पाणी वापरले तरीही चालेल। आता ही उकळून घेतलेली मटकी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची व एखादा मिनिट आपल्याला गॅसवर त्याला थोडीशी उकळी काढून घ्यायची। आता यामध्ये किंचित असे मी मीठ घातलेले आहे, कारण की आपण मटकी शिजवतानाही मीठ घातलेले आहे। आता एखादा मिनिट आपल्याला त्याला उकळी काढून घेतली की आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे। लक्षात ठेवा, मिसळीमध्ये नेहमी गरम कडकडीत आपण तापवलेले पाणीच घालायचे, नाहीतरी मिसळीचा कलर तर चेंज होतो, त्याचबरोबर त्याला अजिबात तर्री किंवा कट येत नाही। तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। आता इथे मी पाणी घातलेले आहे। पाणी घातल्यावर ते व्यवस्थित असे मी मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीरही घातलेली आहे। आता आपल्याला 10 मिनिटं याला उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, मी 10 ते 15 मिनिटं मस्त अशी याला उकळी काढून घेतलेली आहे। मस्त अशी याला तर्री आलेली आहे। हे बघा, मी तुम्हाला पळीमध्ये देते, या पद्धतीने याला तर्री आलेले। काही जणांचे काय होते, वरती तर्री येते परंतु आतला जो रस्सा असतो तो फेंट दिसतो, परंतु हे बघा आपला एकसंध असा एकसारख्या कलरमध्ये याला पूर्ण मिसळीला एक छान असा कलर आलेला आहे। आता इथे आपली मिसळ तयार झालेली आहे। मी इथे थोडीशी कोथिंबीर ही ॲड करून घेतलेली आहे। आता 1-2 मिनिट आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे। आता इथे आपली मिसळ तयार झालेली आहे। आता मस्त अशी आपण ती गरमागरम सर्व करून घेऊया, कारण की मिसळ सर्व करण्याची पण एक पद्धत असते। सुरुवातीला आपल्याला यामध्ये मटकी घालायची आहे। आता मटकी घातल्यानंतर आपल्याला यावर आपण जो मिसळीसाठी फरसाणा वापरणार आहे तो वरून भुरभुरायचा आहे। इथे काही ठिकाणी नाशिकच्या मिसळीमध्ये प्रॉपर भावनगिरी शेव ही वापरली जाते, काही ठिकाणी फरसाण वापरला जातो। आता वरून आपल्याला कांदा घालायचा आहे। आता आपल्याला मिसळीचा जो रस्सा आहे तो यावरून आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता सगळ्यात शेवटी वरून आपल्याला मिसळीचा कट किंवा तर्री यावर आपल्याला घालायचे आहे। बघा, मस्त अशी आपला कट यावर मी घालून घेतलेला आहे। मस्त अशी आपली झटपट अशी मिसळची थाळी तयार झालेली आहे। पाव, कांदा, फरसाणा, दही, लिंबू, मस्त अशी आपली मिसळची थाली तयार झालेली आहे। ही झटपट होणारी मिसळची थाली आहे।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पुन्हा भेटूया अशाच चमचमीत व झणझणीत रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.